कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथे भर दिवसा घरफोडी करून लाखो रुपयांचे दागिने चोरणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे। दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी 4च्या दरम्यान रघुनाथ दत्तात्रय पाटील वय 50 वर्षे राहणार पाटील गल्ली पिंपळगाव तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर यांच्या राहत्या घराचा दरवाजाचा कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला। घरातील 5,97,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरीस गेल्याची फिर्याद भुदरगड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाचे निर्देश दिले। पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे हुपरी येथे सापळा रचला। 10 मार्च 2026 रोजी सुमित महादेव निकम वय 29 वर्षे राहणार गजबरवाडी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून 10,38,200 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने तसेच 2 मोटार गाड्या असा एकूण 13,98,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपीवर यापूर्वीही कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।